पोलिसांच्या माध्यमातून नशामुक्ती अभियान पण चालू आहे. का नशा करतात लोक? मनावर नियंत्रण आहे, बरोबर आहे ना? ट्रॅफिकचे ऍक्सिडेंट होतात, लोक जाऊन उभे असलेल्या वाहनाला पाठीमागून जाऊन धडकतात आलो. तर आज आपलं मनावर ताबा, मनावर नियंत्रण हे फार महत्वाचा विषय आहे. तर त्यामुळं मला वाटतं की भारतीय विकास परिषदेने योगाच्या माध्यमातून जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी त्यांच्या जे वेळे आहेत असतात. कारण आज आपण समाजाच्या जंगलातून गावामध्ये आलेले आहेत. पूर्वीसारखं तुम्ही जे निसर्गाशी एकरूप होत होता, पण निश्चित योगच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा निसर्गाशी एकरूपता साधू शकता. दुसरं, मगाशी जे शिक्षणाचं मी बोललो, मगाशी आत्तेवारी सांगितली किती लोक ग्रॅज्युएशन करतायत वगैरे, 0.1% सांगितलं. तर निश्चित आज आपल्या विदर्भामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मी गडचिरोलीला आता गेले 8 वर्ष काम केलेलं आहे. तेही आदिवासी बहुल क्षेत्र आहे. त्यामुळे आदिवासीच्या समस्या, आदिवासीची संस्कृती ही मला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जवळून पाहता आली. तर जे औद्योगिकरण होत आहे किंवा जे विकास होतो त्याचा आपल्याला फायदा मिळायचा असेल तर आपण शिकलं पाहिजे. बेसिकच्या डिप्लोमा आहेत, ज्या विशेषतः टेक्निकल एज्युकेशनच्या आहेत, तर ते डिप्लोमा छोटे छोटे कोर्सेस असतात डिप्लोमाचे, ते केले पाहिजे. आणि जे हुशार मुलं, जे उत्साही मुलं आहेत त्यांनी डिग्री केली पाहिजे. मगाशी मी म्हटलं की भारतीय समाज काटक आहे आणि लढाऊ आहे. कारण तुमची नावं आडनावं काय, चव्हाण, भोसले, पवार, सरदारांची आडनाव आहेत, बरोबर आहे ना? याचा अर्थच तुम्ही लढायला जात होता पूर्वी. त्यामुळं जो लढवय्या समाज आहे, आपण आज ज्या क्रांतीवीर शमशेरसिंह पारखी हेही लढवय्ये होते. त्यामुळे भारत समाज लढवय्या आहे. तुमच्या जे लढवय्यापणा आहे त्याचा उपयोग राष्ट्राला झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पोलीस मध्ये आलं पाहिजे, आर्मी मध्ये गेलं पाहिजे, पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये गेलं पाहिजे, बरोबर आहे ना? तर मग त्यासाठी आपल्याला पुन्हा शिक्षण, परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा आहे. तर आज डिजिटल टेक्नॉलॉजीमुळं आपल्याला सर्व गोष्टींचे फिंगरटिपवर अवेलेबल आहे. पूर्वी क्लासेस करायसाठी कुठं पुण्याला जावा, इकडे जावा, पण आज ऑनलाईन सर्व उपलब्ध आहे. आणि त्यामुळं ऑनलाईन क्लासेस मला वाटतंय विकास परिषदेने आयोजित केली पाहिजे. आणि हेही उद्दिष्ट पाहिजे की किती मुलं भारतीय समाजातली आर्मीमध्ये गेले, पोलीसमध्ये गेले, पॅरामिलिटरीमध्ये गेले. कारण हे ज्यांचं जे एक नेचर आहे निसर्गात, हे सर्व ऍक्च्युअली या सर्व क्षेत्रामध्ये आहे. आणि जो पोलिसांशी जो संघर्ष राहतो आपल्या समाजाचा वेगवेगळ्या माध्यमातून, मला माहित आहे, मी सांगितलं की 17-18 वर्ष स्वतः पाहिलेलं आहे. पण आता टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा उपयोग आपण केला पाहिजे. आता पोलीस जर काय आपल्याला एखाद्या चुकीच्या गुन्ह्यामध्ये जे काही होतात घटना, तर त्याच्यासाठी मी सांगितलं तंत्रज्ञान खूप इफेक्टिव्ह आहे. मोबाईल सर्वांच्याकडे आहे. तुमचं लोकेशन कुठं होतं, एखादी घटना घडली तर तुमचं लोकेशन कुठं होतं, सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून सांगू शकता आम्ही इकडं होतो, इकडे होतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. जे वेडे आहेत, वस्त्या आहेत, आपण सीसीटीव्ही लावले पाहिजे, मोबाईल आपल्या जवळ ठेवला पाहिजे, जेणेकरून तुम्ही लोकेशन समजलं तुम्ही घटनेच्या ठिकाणी आहे की नाही, तर ते आपल्याला उपयोग लागेल. आणि आज कुठलाही अन्याय झाला तर निश्चित मी विकास परिषदेच्या सर्व सांगू, विदर्भात असेल, महाराष्ट्रात असेल, तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क साधा. आम्ही तिथले पोलीस अधीक्षक आहेत किंवा बाकीचे लोक आहेत त्यांना संपर्क साधून निश्चित जो काय अन्याय झालेला आहे तो दूर करू. कारण मला माहित आहे की अज्ञानामुळं किंवा एक भीती असते पोलिसांची, त्यामुळे आपण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. मला म्हणजे आज मी एवढं सांगू शकतो की शासन हे संवेदनशील आहे. फक्त आपण पोहोचून आपल्या हे घराही मांडली पाहिजे. तिथं पण गेलं तर निश्चितच जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याची दखल घेतात आणि योग्य ती कारवाई होते. त्यामुळं जे मी पुन्हा एकदा सांगतोय की अडीअडचणी सर्व समाजाला इश्यू आहे,
पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला भारतीय संविधानाने फार मोठं परिवर्तनाचं साधन दिलेलं आहे. आज काही चुकीची लोक म्हणतात संघर्ष करा, क्रांती करा, हे करा. आज कुठल्याही क्रांतीची संघर्षाची गरज नाही, कारण आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकर इतकं सर्व आपले घटनेमध्ये सर्व गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. आज जे आपल्याला शासनाने जे दिलेले हक्क आहे, ज्या योजना आहेत, त्याचा जरी आपण व्यवस्थित फायदा घेतला तर खूप मोठं परिवर्तन आपण हे करू शकतो. त्यामुळे जे इथं सगळे जे लीडर्स आहेत विदर्भातले जे करतात, तर तुम्ही हे इन्शुअर केलं पाहिजे की बाबा शासनातून योग्य कसं सगळ्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे समाजाला, किंवा बस्तावरती पोहोचला पाहिजे. त्यामध्ये काय अडचण येतात तर तुम्ही जे तालुक्याचे अधिकारी आहेत, जिल्ह्याचे अधिकारी आहेत, त्याच्याशी वारंवार भेटलं पाहिजे, फॉलोअप घेतलं पाहिजे. कारण आम्ही गडचिरोलीमध्ये पाहिलं की जे माओवाद होता, तर मला सांगायला हे होतं की जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट हे जे संघटना आहे, हे जे हे होते ते सर्वात मोठं दहशतवाद संघटना होतं. जर देशामध्ये आदिवासींचा सर्वात मोठा नरसंहार, ही भाषा थोडी जास्त तुम्हाला हे वाटेल, तर स्वातंत्र्य भारतामध्ये आदिवासींचा जर नरसंहार तुम्ही केला असेल तर तो या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टने केले आहे. गेल्या 40 वर्षामध्ये त्यांनी 10,000 पेक्षा जास्त आदिवासी लोकांना मारलं. कशाच्यासाठी? तुम्ही पोलिसांची खबरी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात जर तुम्ही गेला, झारखंड असेल, ओडिसा असेल, छत्तीसगड, फक्त महाराष्ट्रातल्या गडचिरोली सारख्या एका जिल्ह्यामध्ये 600 आदिवासींची हत्या केली त्यांनी. मग बघा किती मोठ्या पद्धतीने आदिवासींना मारलं गेलं. आणि आदिवासी संस्कृतीचा ऱ्हास, आदिवासी संस्कृतीवर अतिक्रमण करण्याचं जे हे आहे, हे ह्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टने केलेलं आहे. तर त्यामुळं असे हे लोक वेगवेगळे क्रांतीचे स्वप्न आपल्या लोकांना, त्यांनी गडचिरोलीच्या आदिवासींना अशीच काहीतरी क्रांतीची स्वप्न गेल्या 40 वर्षापूर्वी दाखवली, आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाचं इतकं मोठं नुकसान झालं की तिथले 600 नॉर्मल सर्वसामान्य लोकांनी 300 आमचे जवळपास 250च्या आसपास पोलीस जवान शहीद झाले. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोक मारले गेले कारण हे चुकीच्या क्रांतीचे स्वप्न दाखवले. तर भारतामध्ये आता कुठल्या क्रांतीची गरज नाही. आपल्याला बाबासाहेबांनी जे दिलेलं संविधान आहे, जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे, आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपण आपल्या कुठल्याही समस्या आहेत, अडचणी आपण सोडवू शकतो. हे तुम्ही तरुणांनी आपण बिंबवलं पाहिजे, आणि बाकीचे आपले जे युथ आहेत, जे युवक आहेत, त्यांच्याही मनामध्ये हेच बिंबवलं पाहिजे. त्यामुळं जे आज विकास परिषदेच्या माध्यमातून कार्य चालू आहे, निश्चित खूप चांगलं कार्य चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय इथं जे विचारमंथन होतं, त्या विचारमंथनच्या माध्यमातून या पारधी समाजाचे प्रश्न निश्चित सुटतील असा मला विश्वास वाटतोय. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आणि शेवटी